चांदी पुन्हा 1 लाखावर, चांदीच्या भावात 2500 रुपयांची वाढ, सोन्याच्या भावातही 500 रुपयांची वाढ. आयपीएलमध्ये 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आरसीबी ठरली चॅम्पियन्स. अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावा राखून आरसीबी विजय, विराट आणि इतर चाहत्यांची स्वप्न पूर्ण. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत विजय, कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये विराटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला साजरा. इंडिगो आणखी 30 विमाने खरेदी करणार. एअरबेस कंपनीची A350 प्रकाराची विमाने इंडिगोकडे, या प्रकाराची आता 60 विमाने. आज पंढरपूरकडे संत मुक्ताईची पालखी होणार रवाना. मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील मुक्ताई मंदिरात पालखी सोहळ्याची तयारी सुरू. कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचे अमरावती शहरात जंगी स्वागत. खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं विशेष आयोजन. यशोमती ठाकूर यांनी रुक्मिणी मातेची पालखी खांद्यावरून काढली. छत्रपती संभाजीनगरात नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला हेरिटेज कमिटीची सशर्त मंजुरी. कार्यालयासाठी लेबर कॉलनी परिसरातील 20 एकर जागा रिकामी. बीडमधील बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू. जिल्हा प्रशासनाच्या सावधानतेच्या आवाहनाकडे पर्यटकांचं दुर्लक्ष. सुरक्षा रक्षक नेमण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये जैविक निविष्ठा बनवून त्याचा वापर पिकासाठी करा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याचे आवाहन. बुलढाण्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ. शेतकऱ्यांना शेतात काम करताना विजेपासून सावधान राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये जेसीबीने खड्डा खोदताना जलवाहिनी फुटली. काही काळासाठी पाणीपुरवठा विस्कळीत. सोमवारचे नियोजित पाण्याचे टप्पे मंगळवारी दिल्याने उर्वरित भागांना 1 दिवस पाणी उशिरा. बुलढाण्यातील चिखली येथे महसूल विभागाचा कॅम्प न घेण्याची वकील संघाची मागणी. यापूर्वीची प्रकरणं बुलढाण्यात होत असताना चिखली येथे कॅम्प घेणं चुकीचं, वकील संघाचा ठराव. छत्रपती संभाजीनगरात नागरिकांकडून आदेशाचं उल्लंघन. बंदी असतानाही लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात लेझर लाईटचा वापर. सांगलीच्या शिराळ्यात पाऊस कमी झाल्याने भात पेरणीची लगबग सुरू. शेतामध्ये भात रोप लागण करण्यासाठी आवश्यक असलेल्या तरवा टाकण्याच्या कामाला सुरुवात. भिवंडीत पालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा संकल्प. पालिकेकडून शहरातील मंजईतून 500 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करत दंडात्मक कारवाई. देशात कोरोना रुग्णांची संख्या 4000वर. केरळमध्ये सर्वाधिक 1416 रुग्ण. राज्यातही 494 सक्रिय रुग्ण. पुण्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय. दौंड तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले. एका रुग्णावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू. माजी खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण. मागील 2 दिवस मुंबईत असताना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता. हेमंत गोडसे होम क्वारंटाईन. नाटकाच्या प्रयोगावेळी महिलेच्या साडीत शिरला उंदीर. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील घटना. उंदरामुळे प्रेक्षकांची पळापळ. अपघातग्रस्त ट्रकमधून पळवल्या मद्याच्या बाटल्या. आळंदीच्या देहू फाटा परिसरातील घटना. मद्याच्या बाटल्या पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अडवले. पुण्यात अॅग्रो हॅकेथॉन कार्यक्रमात पोलिसांनी मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना अडवलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. 5 ते 12 जून दरम्यान मराठवाड्यात जनआंदोलन. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारणार जाब. अमरावतीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू करणार आमरण उपोषण. उपोषणापूर्वी बच्चू कडू आंदोलनासंदर्भात कार्यकर्त्यांची घेणार बैठक. शिवसेनेचे सर्व मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती. विकास कामांसाठी अजित पवार निधी देत नसल्याची मंत्र्यांची तक्रार. शिवसेनेच्या बैठकीत मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये हालचालींना वेग. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात संभाव्य पूरस्थितीच्या तयारीची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची आढावा बैठक. संभाव्य पूर काळात पुरेशी साधन सामग्री, औषध, निवारा केंद्र आदींचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना.
वाशिम जिल्हा परिषदेतील कामांसाठी दिलेला निधी 2 वर्षांच्या मुदतीत खर्च न होऊ शकल्याने सरकारकडे जमा. बांधकाम विभागातील 4 कोटी तर जलसंधारण विभागातील 2,62,00,000 निधी सरकारकडे परत. भिवंडीतील वडपे ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीकडून तपासणी. वडपे ग्रामपंचायतीचा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कोकण विभागांतर्गत स्पर्धेत 2य क्रमांक. परभणीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक. बकरी ईद सण शांततेत साजरा करण्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडेंचं आवाहन. कोल्हापूरमध्ये लोकनेते बळवंतराव यादव रुग्णालय प्रशस्त केलं जाणार. 100 खाटांचं प्रशस्त रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. निधीसाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करणार. पंतप्रधान मोदींना 16 पक्षाच्या खासदारांचं पत्र. ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी. वसई विरार नालासोपारा परिसरात मध्यरात्री पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. ईशान्य भारतात पावसामुळे 34 जणांचा मृत्यू. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम राज्यांना मुसळधार पावसाचा फटका. ईशान्य भारतातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी. पावसामुळे मुंबईत उकाड्यापासून दिलासा. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात भागात मुसळधार पावसाची शक्यता. सांगलीच्या मिरजमध्ये गणेश तलावाच्या स्वच्छतेवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य. तलाव स्वच्छ करण्याबरोबरच सुशोभीकरणाची मोहीम हाती न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पैठणमध्ये छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आंदोलन. तहसील कार्यालयासमोर माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन. कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आंदोलकांची मागणी. सिल्लोडमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको. तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन. 3 तरुणांना टोळक्याकडून झाली होती मारहाण. वर्ध्यात जोरदार वादळ. वादळामुळे सोलर पॅनल उडवून आता खाली पडला आणि सोलार उडाल्याची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद. नाशिकच्या उमराणेमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. व्यापाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी. पैशाअभावी शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणं कठीण. वर्ध्यात 7 गुन्हेगार 2 वर्षासाठी तडीपार. गुन्हेगारांवर 30 गुन्हेपेक्षा जास्त गुन्हे दाखल. गुन्हेगारांच्या कृत्याला पायबंद घालण्याच्या उद्देशाने तडीपारीची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोहिनूर संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांकडून फसवणूक. कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून दुसऱ्याकडून पेपर लिहून घेतल्याचं चौकशीत उघड. 6 जणांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात महिलेकडून 2 व्यक्तींची फसवणूक. एका व्यक्तीचा मोबाईल तर एका वसुली एजंटकडून 2,000 रुपयांची लूट. पोलिसांकडून महिलेला अटक. पुण्यात पुन्हा हाणामारीची घटना. पोलीस स्थानकाच्या बाजूलाच हाणामारी वेळी पोलीस स्थानकात पोलीसच नसल्याची स्थानिकांची माहिती. कोल्हापूरमध्ये लग्नाला नकार दिल्यानं प्रियसीच्या हत्या. आरोपी प्रियकर फरार. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. नांदेड ग्रामीण पोलिसांकडून सराईत आरोपीवर गोळीबार. गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखल्याने पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये आरोपी जखमी. इचलकरंजीच्या शहापूरमध्ये गादी कारखान्याला आग. 10 लाखांचे नुकसान. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. रत्नागिरीत चांदेराई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या तरुणांच्या टोळीकडून डॉक्टरांना मारहाण. पोलिसांकडून आरोपींना अटक. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. परभणीच्या ताडकळस येथील 21 वर्षीय तरुण बेपत्ता. पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग नोंद करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.